वाचावं आणि ज्याला उच्च कोटीचं राजकारण करायचं त्यानं महाभारत वाचावं. आता माझ्या या 1 तासाच्या कीर्तनामध्ये परमार्थ आणि राजकारण हे शब्द येणार आहेत. म्हणून परमार्थ ज्या ज्या वेळेस मी म्हणल त्या त्यावेळी डोळ्यासमोर आणायचं ते रामायण आणि ज्या ज्या वेळेस मी राजकारण म्हणल त्या त्यावेळेस डोळ्यासमोर आणायचं ते महाभारत. नाहीतर तुम्ही म्हणसाल महाराजांनी सुरुवातच राजकारणापासून केली. कारण की कीर्तनकारानं 3 गोष्टी कधीच कीर्तनात सांगू नये. कीर्तनकारानं पहिली गोष्ट कीर्तनात कधी राजकारण सांगू नये. का? ते 2 रुपयाच्या पेपरला वाचायला भेटतं. माणसं उद्योग सोडून इथं बसलेली नसतात. दुसरं, कीर्तनकारानं कीर्तनात कधी जातीवर बोलू नये. का? सर्व समाज एकत्रित या भावनेनं कार्यक्रम असतो. आणि तिसरं, कीर्तनकारानं कीर्तनात कधी संसारातल्या गप्पा हाणू नये. कारण की कीर्तनकार महाराजापेक्षा बसलेले श्रोते संसारात जास्त सुज्ञ आणि तज्ञ असतात आणि त्यांच्या पुढे तेच रेटून सांगणं म्हणजे भर पावसात मोठ धरणं ठरतं. भक्ती ज्ञान विरेत इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. म्हणून ज्या ज्या वेळेस मी राजकारण तोंडातून म्हणल त्या त्यावेळी डोळ्यासमोर आणायचं ते महाभारत आणि मी परमार्थ म्हटलं की डोळ्यासमोर आणायचं ते रामायण. ही कॅसेट आता पाठ करून ठेवा. विठ्ठल विठ्ठल. उच्च कोटीचा परमार्थ गाठायचा असेल त्यानं रामायणच वाचलं पाहिजे आणि ज्याला उच्च कोटीचं राजकारण गाठायचं असेल त्यानं महाभारत वाचलं पाहिजे. आता रामायण आणि महाभारतामध्ये आणि परमार्थ आणि राजकारणामध्ये जमीन आसमान इतकं अंतर आहे. कारण की परमार्थामध्ये त्यागी व्यक्तीला किंमत आहे, राजकारणामध्ये भोगी व्यक्तीला किंमत आहे. परमार्थ हा सिद्ध व्यक्तीचा आहे, राजकारण हे प्रसिद्ध व्यक्तीचा आहे. परमार्थ नम्रता घेतल्याशिवाय परमार्थ करता येत नाही आणि दादागिरी केल्याशिवाय राजकारण करता येत नाही. बरं का? तुमच्या डोक्यात हे राजकारण भरल्यामुळे तुम्हाला ऐकायला जरा जड जाईल, पण तुम्हाला पुरावे महाभारतातले रामायणातले तुम्ही बघा. भगवान श्रीकृष्णाने कौरवांच्या पुढे नम्रता घेतली. अरे भावासोबत राजकारण करता तरुण स्त्रिया विधवा होतील, रक्ताचे पाठच्या पाठ वाहतील. जे काय पांडवांच्या वाट्याला येईल त्यांना निदान 5 गावं कृष्णा, 5 गावं काय सुईच्या टोकावर बसल एवढं सुद्धा मी पांडवांना देणार नाही. भगवान श्रीकृष्णानं कौरवांच्या पुढे हात जोडले. शेवटी भगवान श्रीकृष्णाच्या नम्रतेने जे काम केलं नाही, महाभारतात शेवटी दादागिरीच करावी लागली, म्हणजे युद्धच करावं लागलं. म्हणून महाभारतातली लढाई 18 दिवस चालली आणि रामायणातली लढाई 72 दिवस चालली. म्हणून नम्रता परमार्थात आहे, राजकारणात महाभारतात दादागिरी आहे. आता पुढचा मुद्दा लक्षात घ्या. परमार्थामध्ये सेवा महत्वाची, राजकारणामध्ये मेवा महत्वाचा आहे. म्हणून या जगामध्ये जास्त मंदिर मालकाचे का सेवकाचे? हे तुम्ही मंदिर कोणाचं बांधताय? सेवकाचं आहे ना, मालकाचं नसेल गावात. कोणत्याच गावात नाही मालकाचं. पण एक लक्षात ठेवा, रामायणातच एक पात्र आहे बघा. तुमच्या गावाचं नाव जरी देवकुरुळी असू द्या, पण संताचं मंदिर हे बघा. बरोबर आहे का नाही? हीच तर किमया बजरंगबलीची, हीच तरी किमया आहे सेवेची बघा. म्हणून रामायणातच एक पात्र आहे, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान आहे आणि ज्यानं कृपा केली तो श्रीराम आहे. झालं काय? ज्याच्यावर कृपा झाली ते बजरंगबली एकाच उडीत लंकेत जातात आणि कृपा करणारे श्रीराम पुलावून चालत जातात. एवढी मोठी कृपा आहे बघा. आणखी सांगूच का? आता ज्या बजरंगबलीवर कृपा झाली त्यांचे गावोगावी मंदिर आहेत. काही काही गावात 2-2 आणि 3-3 मारुती आहेत. ज्या बजरंगबलीवर कृपा झाली त्यांचे गावोगावी मंदिर आहेत आणि ज्या श्रीरामानं कृपा केली त्यांचं फक्त अयोध्येमध्येच मंदिर आहे. नाहीतर पूर्वी आम्हाला म्हणावं लागत होतं बनाएंगे मंदिर. आता बनाएंगे मंदिर नाही तर मग बन गया हे मंदिर, बन गया हे मंदिर,
जोरदार टाळ्या बाबा. 22 जानेवारीला राम मंदिराचा बर का मोठा सोहळा झाला. आपली इथून पुढची पिढी आपल्या हयात पिढीला इतकी कोटी कोटी धन्यवाद देईल की आमच्या पूर्वजांना आमच्या करता राम मंदिराचा ठेवा ठेवला. पण फक्त कुठे? अयोध्येमध्ये. ही बजरंगबलीची किमया आहे. बजरंगबलीची गावगावी मंदिर आहे. म्हणून परमार्थामध्ये सेवा फार महत्वाची महाराज. सेवेत बर का या जगामध्ये आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या लोकांना पदव्या भेटल्या त्या तोंड पाहून भेटल्या नाही, त्यांची सेवेचं प्रतीक म्हणून भेटल्या. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परमार्थामध्ये आता तुमच्या गावात परिसरात अनेक माणसं होऊन गेले असतील बर का, पण इथे कृपा आशीर्वाद कोणाचा आहे? शिवराम बाबाचा आहे. बरोबर आहे का नाही? त्यांनी काय केलं? आमदार खासदार किती मंत्री होऊन गेले असतील पिढ्यानपिढ्या आपल्या इथे, पण त्यांचीच नावं काय पत्रिकेमध्ये? कृपा आशीर्वाद म्हणून. का? त्यांनी परमार्थाची इमानदारीने सेवा केली, त्यावेळी त्यांची कृपा आपल्यावर झाली. बघा, म्हणून सेवा फार महत्वाची महाराज. कुणी इथं अन्नदानाची सेवा करा तुम्ही सप्ताहामध्ये, कुणी ज्ञानदानाची करा, कुणी चटया झाडा इथल्या तिथलची सेवा वायाला जाणार नाही. बघा, इथं तुम्ही मारुती रायाची बर का एवढं गोड मंदिर झालं चालू आहे. बघा, आपल्या खारीच्या वाटाला जितकं घडल तितकं आपण या मंदिराला द्या, कारण की बजरंगबलीची जर कृपा झाली त्याला जगात काहीच कमी पडत नाही. बघा, आणि बघा या सध्याच्या या 2 वर्षामध्ये मी तर आता माझ्या पाहणीनुसार सगळा महाराष्ट्र मी फिरतो. बघा, माझ्या पाहणीनुसार मी तर म्हणतो या 2 वर्षात 2 दिवस चांगले फोकस झाले. बघा, जितके जीर्णोद्धार महादेवाच्या मारुतीच्या मंदिराचे या 2 वर्षात झाले याच्या अगोदर झाले नाही. आणि हे जर श्रेय कोणाला जातं तर 2च महाराजाला जातं भारतामध्ये. कोणाला? एक बागेश्वर महाराज आणि प्रदीपजी महाराज मिश्रा. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. बघा, काही माणसं म्हणतील तुमची काय भेट झाली होती का तुम्हाला एखादी तारीख दिली? मी त्यांना आणखी डोळ्यानं सुद्धा समोरासमोर बघितलं नाही. पण माणसानं चांगल्याला चांगलं म्हणावं की नाही? आता उगत मला कमी कीर्तन आहे बरं का, उगत माझ्या पुढे 10-15 हजार लोक आहेत म्हणून मी मोठा लहान नाही. बघा, ज्या सेवेचं महत्व आहे महाराज, उगत नावं ठेवण्याचा अर्थ नाही. बघा, नाहीतर बघा त्या बागेश्वर महाराजांनी लॉकडाऊन मागच्या 2 वर्षापूर्वी 250 अनाथ मुलींचे लग्न लावले. प्रत्येक मुलीला 8-8 लाख खर्च लावला त्या माणसानं. मग चांगलंच काम आहे ना, वाईट काय? उगत काही लोकांना उगत नाव ठेवायचं असते. बघा, आता त्या महादेवाची पूजा माता मावल्या बिचाऱ्या महाशिवरात्री शिवाय कोणीच जात नव्हतं मंदिरात. आता महादेवाच्या मंदिरात इतकी गर्दी झाली, महादेव परेशान झाला. बरोबर आहे का नाही? मग एवढी भक्ती वाढली, मग त्या प्रदीप महाराज मिश्रांनी चांगलं केलं का नाही? बरं का? नाहीतर उगत काही नाही. बघा, काही माणसं नुसती नाव ठेवतात, याला नाव ठेव त्याला नाव ठेव, काही त्याच्यात आयुष्य गेलं. बघा, बरोबर आहे का नाही? नाहीतर काही गावात बघा कृष्ण महाराज एका काही गावात बघा कीर्तन सुटलं की एक माणूस असा फुल पावर द्यायला असतो. महाराज तुमचं कीर्तन सत्यात 1 नंबर झालं, 1 नंबर. तुमच्या कीर्तनाला हातच धरायचा नाही का, पाय धराव का? महाराज कीर्तन 1 नंबर झालं. ते महाराज गेला की दुसरे देता महाराज. काय महाराज रातचं काय कीर्तन होतं का? नुसता ठिकाणा घातला त्या महाराजानं. कीर्तन तुमचं 1 नंबर. ते गेला की दुसरे देता महाराज. रातचं काय महाराज कीर्तन होतं का? नुसते गाणीच म्हणले त्या महाराजानं. अभंग एकीकडं, महाराज एकीकडं. ते काय तुमचं कीर्तन 24 कॅरेट कीर्तन. असं प्रत्येक हे गेले की त्याला नाव ठेवलं. असे 8 दिवस होऊन गेले, पण एका महाराजाला नाव ठेवायला जगात नव्हती. असं 24 कॅरेट नाही 1000 कॅरेट असं नंबर 1 कीर्तन झालं. मग माणसं म्हणले का रे रातचं कीर्तन कसं होतं? रातचं कीर्तन बरं होतं म्हणला, तोंड चांगलं कर की म्हणला. नाही, रातचं कीर्तन नंबर 1 होतं म्हणला. पण त्या महाराजाचा सासरा बिडी आवडते. आता त्या महाराजाच्या सासऱ्याच्या बिड्याच्या याच्या कीर्तनाचा काही संबंध आहे का? पण विनाकारण काही अवघड नाव ठेवायची सवय असते. बघा, तसं चांगल्यानं चांगलं म्हणावं बरं का. तसं या 2 वर्षामध्ये बरं का 2 दिवस चांगले विचार फोकस झाले. बघा, मी तर म्हणतो हनुमंतरायाला आपण भरभरून द्या. बघा, ही सेवा आपल्याला कामाला येणार आहे, बाकी काहीच कामाला येणार नाही. बघा, कारण की बजरंगबलीची जर कृपा झाली ना गावावर, काहीच कमी पडत नाही महाराज. तिकडे परळीकडे गाव आहे बघा, तिकडं एका व्यक्तीनं बजरंगबलीला म्हणजे गुरुजी सांगत असतात, बजरंगबलीला एका माणसानं सलग 40 वर्ष दिवा लावला, एकही दिवस खडा पाडला नाही.
एकही दिवस नाही पाणी पाऊस, कोणी मेलं घरचं दारचं, अनेक कष्ट आले, पण त्या माणसानं त्याची निष्ठा सोडली नाही. इमानदारीने लगातार 40 वर्ष मारुतीला संध्याकाळी सकाळी दिवा लावला. त्याची तिन्ही लेकरं क्लासून अधिकारी झाले. सेवा काय वायाला जाते का? नाही वायाला जात. बघा तुम्ही मंदिराला तुम्ही देऊन बघा, तुम्हाला एकाच वर्षात नाही 6 महिन्यात काय अनुभव येतो हे मला फोन करून तुम्ही सांगा. विठ्ठल असं मंदिर झालं पाहिजे की परिसरातले माणसं म्हणले पाहिजे, अरे मंदिर बांधाव. देवकुरळीच्या लोकांनीच मंदिर बघावं मारुतीचं. असा थाटात बघा तुमचं मंदिर आहे. इथं पाऊल टाकल्याबरोबर इतकं वातावरण सुंदर मारुती राहायचं बघा. आणि ही सेवा वायाला जात नाही. पण परमार्थामध्ये सेवा महत्वाची. आपला मुद्दा इथं चालू होता. आणि मग इकडे राजकारणामध्ये मेव्याशिवाय काम होत नाही बघा. पण विचार पुढचा मुद्दा लक्षात घ्या. परमार्थामध्ये आशीर्वादाला महत्व आहे, राजकारणामध्ये आश्वासनाला महत्व आहे. आता यामध्ये जमीन आसमान इतकं अंतर आहे. कारण मंगने के बाद मिल जाता है उसे आश्वासन कहते हैं, और न मंगने के बाद मिल जाता है ना उसे आशीर्वाद कहते हैं. और अंतकरण की शुद्धता हो तो आशीर्वाद मंगना नहीं पड़ता, मिल जाता है. विठ्ठल म्हणून एखाद्या वेळेला आश्वासन फेल ठरल, पण आशीर्वाद फेल ठरत नाही बघा. नाहीतर एका गावात एक साहेब आले, कोणत्या गावात ते मला विचारू नका. आणि साहेब आले, साहेबासोबत एक रजिस्टर लिहिणार होतं सोबत पेन घेऊन. साहेब ते गावात सभा भरली. साहेब म्हणले तुमच्या गावाला काय पाहिजे? एक उभं राहिलं. साहेब आमच्या गावाला पाणी नाही साहेब, पाणी. साहेब म्हणले याचं पाणी लिहून घ्या रे. घेतलं पाणी लिहून. दुसरं उभं राहिलं. साहेब पाणी कुठून येईल? पाणी त्याच्या करता नदी पाहिजे, नदी. याची नदी लिहून घ्या रे. घेतली नदी लिहून. तिसरं उभं राहिलं. साहेब नदी कुठून येईल? त्याच्या करता डोंगर पाहिजे, याचे डोंगर लिहून घ्या रे. बघ याचं नाव आश्वासन आहे. पण एखाद्या वेळेला आश्वासन फेल ठरल, पण आशीर्वाद फेल ठरत नाही. तर तुम्हाला मुद्दे महाभारतात ते रामायणात ते पटवून देतो. महाभारतामध्ये ज्यावेळेस एकही पांडव मरत नाही कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये, त्यावेळेस पांडव त्या कौरव भीष्माचार्यांकडे गेले. आचार्य तुम्ही गाता एकीकडला खाता एकीकडला. म्हणजे एकही पांडव मरत नाही, काय गोष्ट आहे असं म्हटल्याच्या नंतर भीष्माचार्य म्हटले, अरे उद्या सूर्यास्तापर्यंत एकही पांडव जिवंत दिसणार नाही असं मी तुम्हाला आश्वासन देतो. काय शब्द ध्यानात ठेवा बरं का. आशीर्वाद म्हटले नाही, काय देतो? आश्वासन देतो. झालं काय? दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी संध्याकाळी भगवान श्रीकृष्ण असं डोकं चालवलं, द्रौपदीला घेतलं आपल्या बहिणीला आणि भीष्माचार्यांच्या कक्षेमध्ये नेलं. ते द्रौपदीच्या बांगड्याचा खळखळाट ऐकू आला भीष्माचार्यांच्या कानावर. पायातल्या पैंजणाचा आवाज आला द्रौपदीच्या. कोणी बघितलं नाही. द्रौपदीने जसं डोकं टेकवलं भीष्माचार्यांच्या पायावर, डायरेक्ट आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. द्रौपदी उभी राहिली. आचार्य बेटा तू द्रौपदी, हा मी तुमची सोने. तुला कोण घेऊन आलं? मला माझा दादा, माझा सखा, माझा भगवान श्रीकृष्ण मला घेऊन आला. आचार्य काय? एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. तुम्ही कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये जे कौरवांना आश्वासन दिलं की उद्या सूर्यास्तापर्यंत एकही पांडव जिवंत दिसणार नाही, ते तुमचं आश्वासन खरं का? तुम्ही मला जो आता आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, तो आशीर्वाद खरा. एवढा 180 वर्षाचा भीष्माचार्य पण सुनन गप केलं. काय करता आता बर का. म्हणून काय करावं? भीष्माचार्य म्हणले, बेटा आता तुझं जरी खरं असेल आणि माझं जरी खरं असेल, पण आता मी काहीच करू शकणार नाही. तू ज्याला घेऊन आली त्याच्या पुढे कोणाचं चालत नाही. आणि ते सगळ्यांना पाठी भीष्मपण केला खरा, धरू धरा रक्षिले. पण झालं काय? आश्वासन फेल ठरलं. आता इकडे चला रामायणामध्ये. विठ्ठल विठ्ठल
महाभारतातलं आश्वासन फेल ठरलं. आता चला 2 मिनिटात तुम्हाला 5-10 मिनिटा करता रामायणात नेतो बघा. रामायणामध्ये ज्या वेळेस लक्ष्मणजीला शक्ती लागली, शक्ती लागल्याच्या नंतर बजरंग बलीनं अलगद उचललं, लक्ष्मणाला उचललं आणि प्रभू रामचंद्राच्या मांडीवर नेऊन टेकवलं. झालं काय? काळ्या कुरळ्या जटा, गोरा पान लक्ष्मण, छातीतून रक्त ओघळत आहे. लक्ष्मणाची मान प्रभू रामचंद्राच्या मांडीवर आहे. त्या लक्ष्मणाच्या रक्तानं प्रभूची मांडी भिजली आणि प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाची ती अवस्था बघितली आणि तोंडावरून हात फिरवला आणि 14 वर्षातल्या वनवासातल्या सेवेचा एक न एक दिवस आठवला प्रभू रामांना. रे लक्ष्मणा, अरे इस्टेट करता मर्डर करणारे भाऊ या जगामध्ये आहे, तू माझा सावत्र भाऊ आहे नात्यानं, पण तुला माझ्या करता वनवासात यायची गरज नव्हती. तू माझ्या सोबत आला आणि मला सोडून जातो. लक्ष्मणा, एकदा उठ राजा माझ्या करता. तरी पण लक्ष्मणजी उठत नाही. प्रभूचे डोळे पाणावल्या गेले. प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे लक्ष्मणा, अरे मी अयोध्येत जाईल आणि अयोध्येत पाऊल टाकल्याबरोबर सुमित्रा माता येईल, कौशल्या कैकी तिघी पळत येतील, मला म्हणतील रामा, अरे 14 वर्षापूर्वी तुम्ही 3 जण वनवासात गेले, आता फक्त 2 नवरा बायको आले, माझा लाडका लक्ष्मण कुठे गेला? असा जर शब्द त्या सुमित्रा मातेनं जर विचारला लक्ष्मणा, त्या सुमित्रा मातेला मी काय उत्तर देऊ? त्या सुमित्रे करता एकदा उठ बाबा. तरी पण लक्ष्मणजी उठत नाही. लक्ष्मणा, नको सुमित्रा माते करता उठू. अरे पण मी रावणाचा वधही करेल, अयोध्येत माझे राज्य प्रस्थापित करल, सीता आणि माझा राज्याभिषेक सोहळा फार थाटा संपन्न होईल आणि अयोध्येतले एक प्रजाजन माझ्या पाया पडायला येतील. सर्वांना मी हात वर करून आशीर्वाद देईल. पहिल्यांदा भरताची बायको मांडवी माझ्या पुढे पाया पडायला येईल, तिला मी हात वर करून आशीर्वाद देईल. मांडवी सौभाग्यवती भव. तिचं अनुकरण शत्रुघ्नाची बायको श्रुतकीर्ती, ती माझ्या पाया पडायला येईल, तिला मी हात वर करून आशीर्वाद देईल. श्रुतकीर्ती सौभाग्यवती भव. पण त्या दोघीचं अनुकरण भर तारुण्यात विधवा झालेली बिना कुंकवाची तुझी उर्मिला ज्यावेळेस माझ्या पुढे येईल, त्या उर्मिलेला मी काय उत्तर देऊ लक्ष्मणा? अगं उर्मिले, केवळ माझी बायको सोडवण्यासाठी तुझं कुंकू पुसावं लागलं, मला क्षमा कर. अरे त्या उर्मिले करता लक्ष्मणा एकदा उठ बाबा. तरी पण लक्ष्मणजी उठत नाही. प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला गळगळ गळगळ धारा लागल्या आणि प्रभू रामचंद्राचं रडणं बघून अख्खे 18 पद्म वानर रडायला लागले. कधीतरी देवानं आपल्या करता रडावं बघा. आणि माणसानं चालताना तसं चालावं की समोरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला वाकून राम रामच घातला पाहिजे. बसताना माणसानं असं बसावं, 4-2 प्रतिष्ठित माणसं जवळ येऊन बसले पाहिजे. आणि मरताना माणसानं असं म्हणावं की आपल्या वैर्याच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजे. आज लक्ष्मणाची ती अवस्था बघितली. प्रभू रामचंद्र इतके रडतात, इतके रडतात, वानर सेना त्यांच्याकडे बघून रडत आहे. पण त्याच वेळेला तिथे विभीषणजी होते. विभीषणजी म्हणले, प्रभूजी प्रभूजी प्रभूजी, आमच्या लंकेमध्ये सुसेन नावाचा एक गाजलेला वैद्य आहे, त्याला आणल्यावर काहीतरी उपयोग होईल आपला. मग प्रभू रामचंद्र म्हणले, अरे इतने दूर जाएगा कोण? बजरंग बली म्हणले, चिंता मत करो मालिक, बिगर पेट्रोल की गाड़ी तैयार है. जय श्री राम. मारुतीरानं जे उड्डाण घेतलं बघा, आणि 10ला 5 मिनिट बाकी असताना मारुतीने लंका गाठली. आपल्याला 11ला गाठायची बर का. 10ला 5 मिनिट बाकी असताना बजरंगबली गेले लंकेमध्ये. पण झालं काय? सुसेन वैद्य घोरत होता. बजरंगबली म्हणली, लेका गावात सप्ताह चालला आणि खुशाल झोपा काढ, तू कूलरच्या हवेखाली उठ. असं म्हटले. आता असे तर म्हटले असते बजरंगबली बघा. मग काय झालं?
बजरंगबली गेले, बजरंगबलीला म्हणा विचार केला बजरंगबलीनं, त्याला म्हणावं उठ, तर ते कायद्यावर बोट ठेवल बर का. म्हणून मारुतीरानं बुद्धीचा वापर केला, बुद्धिमत्तां वरिष्ठ. मारुतीरायला वाटलं याला उठवून चल म्हणावं, तर हे म्हणाल मारुतराव आमच्या रावण सरकारचं असं ताकीते, पलीकडल्या पार्टीतलं मेलं तरी चालल पण विलास सांगायचा नाही. म्हणून बजरंगबलीने इथे बुद्धीचा वापर केला आणि काय केलं, सुसेन वैद्य उठवला नाही, त्याच्या क्वाट खाली हात घातला. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्हाला एवढं बारकाईनं कसं माहित, मी तिथंच बसलो होतो म्हणून सगळ्या भानगडी मला माहिती आहेत बघा. मग हात घातला क्वाट खाली, आपण टीव्हीला रामायण बघितलं बघा, क्वाट खाली हात घातला बजरंगबलीनं आणि क्वाट सहित डॉक्टर उचलणार, पण परत बुद्धीचा वापर केला मारुतीरायानं, बुद्धिमत्तां वरिष्ठ. मारुतीरायानं विचार केला याला जर क्वाट सहित उचलावं की तिथं गेल्यावर कारण लावणार, काय केली घाई मारुतराव तुम्ही. अहो ते इंजेक्शन पलीकडल्या कपाटात राहिलं, त्या गोळ्या त्याच्या पलीकडल्या कपाटात राहिल्या आणि सलाईन ते तर घरीच विसरून राहिलं. असं काही मला कारण लावल, मग क्वाट सहित डॉक्टर उचलण्यापेक्षा दवाखान्यात सहित डॉक्टर उचलावा. ग्रह समीप आपण बघितलं बघा, मी थोताना सांगत नाही, आपण टीव्हीला सुद्धा बघितलं रामायण, रामानंद सागर यांचं. घरात सहित डॉक्टर उचलला सुसेन वैद्य आणि तिथं नेऊन टेकवला. झालं काय, अख्खं जग ज्या रामाला वंदन करत त्या रामाना हात जोडले सुसेन वैद्यापुढे, सुसेन काही कर बाबा पण माझा भाऊ मला जिवंत करून दे. सुसेन वैद्यानं सांगितले सरकार, अहो आमच्या रावण सरकारचं ताकीते, पलीकडल्या पार्टीतलं मेलं तर मरू द्या पण मरेपर्यंत कोणालाच विलास सांगायचा नाही. प्रभू रामचंद्राचे डोळे पाणवल्या गेले. मग तिथे विभीषणजी म्हटले, अरे सुसेन, अरे अख्खं जग ज्या रामाला वंदन करत त्या रामानं तुझ्या पुढं हात जोडले, तू जर प्रभू रामचंद्राचा भाऊ लक्ष्मण जिवंत केला तर तुझ्या नावाला चंद्र सूर्य असेपर्यंत किंमत टिकून राहील. असं म्हटल्याच्या नंतर सुसेन वैद्याचे डोळे पाणवल्या गेले. बाप रे, आणि माझं नाव आणि चंद्र सूर्य असेपर्यंत टिकत असेल प्रभू तर तुमच्या भावाला मी जिवंत करतो, पण विलास थोडा अवघड आहे बघा. मी तुम्हाला चिठ्ठी लिहून देतो, तुम्ही मेडिकल वरून घेऊन या. हे आतापासून नाही, हे पूर्वीपासून बघा, डॉक्टरने लिहून द्यायचं आणि रोग्याच्या बापांना ते घेऊन यायचं. ही आत्ताची परंपरा नाही, पहिल्यापासून बघा, बरोबर आहे का. नाही तर डॉक्टरला सोबत औषध गोळ्या ठेवायला काय हरकत आहे, पण ती परंपरा तेव्हापासून बघा, बरोबर आहे का. मग चिठ्ठी लिहून दिली. आता सांगितलं प्रभू द्रोणागिरी पर्वतावरती वल्ली आहे आणि सूर्योदयाच्या अगोदर आली तर तुमचा भाऊ जिवंत भेटल, नाहीतर मी याला जबाबदार राहणार नाही. प्रभू रामचंद्राने विचार केला, अरे इतने दूर जाएगा कोण. डोक्याला हात लावला, आता काय माझा लक्ष्मण जिवंत होत नाही, पण तिथे बजरंगबली हजर होते. चिंता मत करो मालिक, बिना पेट्रोल की गाड़ी तैयार है. जय श्री राम. बजरंगबलीने अशी उडी मारली आणि बजरंगबली निघाले पळून सोसाट्याच्या वाऱ्यासारखे निघाले. पण इकडून आवाज दिला कोणी, प्रभू रामचंद्रानं, अरे हनुमान. काही माणसं म्हणतील महाराज आमची सिस्टीम एक नंबर आहे, आम्ही काय ऐकणारे बहिरी नाही, तुम्ही चौताळू का बोलता. हे बघा, जसा प्रसंग आहे तसं बोलावं लागतं, बरोबर आहे का नाही. आता असं जर म्हणलं तर हो मारुतराव जमतं का, ते लांब गेले होते का नाही. हे बघा, ज्या त्या भाषेत बोलावं. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणारा महाराज कशा आवाजावाला पाहिजे, हा पहाडी आवाजावाला महाराज पाहिजे. अशा मिळमिळ आवाजावाला नाही मिळजुळत, बरोबर आहे का. शिवाजी राजांचं चरित्र कसं सांगितलं पाहिजे, छत्रपती शिवाजी राजाने आपली तलवार काढली, या आवाजात शिवचरित्र जरा बरं वाटलं, बरोबर आहे का. आणि असं सांगितल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार काढली, अरे इथं काय कांदा कापायचा का, बरोबर आहे का. ज्या त्या भाषेत सांगितलं तर बरं वाटतं. तसं बजरंगबली लांब गेले होते म्हणून प्रभू रामचंद्राने आवाज दिला, अरे हनुमान. बरोबर आहे का. अरे हनुमान, सूरज निकलने से पहले आना हनुमान, सूरज निकलने से पहले नहीं आया तो मेरी लखन की जान खतरे में हनुमान, सूरज निकलने से पहले आना. आता तिकडून मारुतीराय काय म्हणतात आहे का, आता चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा.
हे म्हणणं बरोबर आहे का? मी तुळजापूरच्या स्टँडवर गेल्याशिवाय एसटी हलणारच नाही. अरे तू कोण लागून गेला बाबा, असं म्हणायला पाहिजे बाबा. एसटी निघायच्या अगोदर मी स्टँडवर हजर राहायला पाहिजे, हे म्हणणं बरोबर आहे. बरोबर आहे का? नाही तर एसटी मिळाल्यासर कसं तू कोण लागून गेला बाबा. पण बजरंगबली काय म्हणतात, चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा. अरे हनुमान एक ऐसी बात कह रहा है, प्रभु जी जब मेरा जन्म हुआ था तो मुझे बहुत भूख लगी थी. मेरे माँ अंजना को बोला, माँ मुझे बहुत भूख लगी. मेरी माँ अंजना बोली, जाओ हनुमान वो पका हुआ फल खाओ. देवा त्यावेळेस सूर्याचा उदय झाला होता. मला वाटलं माझ्या मम्मीने माझ्याकरता सफरचंद टांगून ठेवलं, मी त्याला खायला धावलो प्रभू. त्यावेळेस पासून ते मला घाबरत. मी तिकडे 4 महिने चातुर्मास जरी केला लबडे महाराजाकडे, तरी ते आता इकडे येणार नाही. चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा. अरे जाओ हनुमान, मेरा आशीर्वाद तुम्हारे पीछे है. गेले बजरंगबली. गेल्याच्या नंतर आता सगळ्या वल्ली चमकत होत्या त्या द्रोणागिरीवर. आता काही अर्धवट रामायण ऐकणारे म्हणते, का हो महाराज तुम्ही म्हणता मारुतीराय बुद्धिमत्ता वरिष्ठ नाही, जरा बुद्धीचा वापर करायचा, ताकदीचा वापर कशाला, उगाच ताकद ठेवून डोंगर उचलला, काय गरज आहे का उचलायची. बरोबर आहे का नाही, असं वाटतं काही जणांना. बदला मारुतीरायला साधी वल्ली ओळखायला आली नाही, नाही का. अहो द्रोणागिरीवरची पर्वतावरची वल्ली ओळखायला आली मारुतीरायांना. मी तिथंच होतो म्हणून सगळ्या भानगडी सांगतो बघा आज तुम्हाला 11 वाजेपर्यंत. काळजी करू नका. मग आता विषय रामायणाचा आहे, मारुतीचं मंदिर आवडीचा विषय आपल्या. मग काय झालं, ती वल्ली ओळखायला आली बजरंगबलीला द्रोणागिरीवरची. ती वल्ली तोडणार, पण बुद्धीचा वापर केला. मारुतीरायाने विचार केला, अरे तिकडे लंकेमध्ये काय अखंड हैराण सप्ताह चालू नाही, तिकडे युद्ध चालू. युद्ध आज लक्ष्मणाच्या जीवाला धोका आहे, उद्या दुसऱ्या एखाद्या वानराच्या जीवाला धोका होईल. आणि परत परत मेडिकलच्या दुकानावर चक्रा घालण्यापेक्षा अख्खं मेडिकलच उचलून आणावं, काल्याची पंग धडकीने उमटेकवावं. बरोबर आहे का. मग मारुतीरायांना द्रोणागिरी उचलला आणि निघाले. पण झालं काय, इकडे अवधी संपत आली होती, सूर्याचा उदय व्हायची वेळ झाली होती. आणि परत आपल्या भावाच्या आठवणीनं प्रभू रामचंद्र रडायला लागले, अरे लक्ष्मणा आता काय माझा मारुती येत नाही आणि माझा लक्ष्मण काय जिवंत होत नाही. हे मी कोणाचं सांगालो तुम्हाला, कोणाचं सांगालो, सावत्र भावात सांगालो. सावत्र भावाचं सख्खे भाऊ तर ईदभऱ्या बांधासाठी घशात कुऱ्हाडी घालतात. म्हणून रामायण आपल्याला याच्या करता ऐकायचंय, करमणूक म्हणून नका ऐकू बघा. नाहीतर आज या गोष्टीची नितांत गरज आहे बघा. आज आपल्या देशामधली अखंडता टिकवायची असेल तर आधी आमच्या महाराष्ट्रात एकता असली पाहिजे. महाराष्ट्रात ती एकी टिकायची असेल तर आधी आमच्या जिल्ह्यात एकता असली पाहिजे. जिल्ह्यात ती एकी टिकायची असेल तर आधी आमच्या तालुक्यात एकता असली पाहिजे. तालुक्यात ती एकी टिकायची असेल तर आधी आमच्या गावात एकता असली पाहिजे. गावात ती एकी टिकायची असेल तर आधी आमच्या घरात एकता असली पाहिजे. आणि घरात ती एकी टिकायची असेल तर बंधूचं बंधूर नितांत प्रेम असलं पाहिजे. आणि ते कसं असावं याकरता रामायणच ऐकलं पाहिजे. नाहीतर रामायणातील पात्रांचा विचार करा. सख्खे नाही सावत्र भाऊ आहेत. राम कौशल्येचा, लक्ष्मण सुमित्रेचा आणि भरत कैकेयीचा. पण सावत्र बंधूसाठी सख्या मातेचा धिक्कार केला, त्याचं नाव आहे भरत. म्हणून वाईट या गोष्टीचं वाटतं, काही संबंध नसलेल्या मित्रांसाठी आमच्या लाखो रुपयाचा चोरडा चालला आणि रक्तात नातं असलेल्या सख्या भावाच्या घशात ईदभऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी चालतात. म्हणून रक्त रक्तावर ज्यावेळेस उलटतं त्यावेळेस महाभारत घडतं. पण रक्त रक्तावर ज्यावेळेस प्रामाणिक वागतं ना त्यावेळेस रामायणच घडतं बघा. तरी मुद्दा लक्षात ठेवा बघा. मी नेहमी सांगत असतो बघा, आज बंधू प्रेमाची नितांत गरज आहे. नाहीतर ज्याला परमार्थातलं राजकारणातलं काहीच माहित नाही ते पण बढाया मारत. धनंजय मुंडे साहेबांना आणि पंकजा ताईने एकत्रित आलं पाहिजे. उद्धव ठाकरे साहेबांना आणि राज ठाकरे साहेबांना एकत्रित आलं पाहिजे. अजित दादानं आणि सुप्रिया ताईने एकत्रित आलं पाहिजे. पण त्यांच्या अगोदर तुमच्या माझ्या बापानं चुलत्यानं एकाला घ्यायला पाहिजे. याची खरी गरज आहे बघा. आज वर पाऊस येतं रेटवर, मग एक काम करायचं का, इथं करायचं का कीर्तन आपलं, काय अडचण नाही आपल्याला. नाहीतर मी पावसात उभा राहतो, काय अडचण नाही बघा.
लोक पावसात भाषण करतात राव आपलं कीर्तन आहे, बरोबर आहे का? अडचण असत तर बिंदास काही विक्षेप नाही, काय नाही, हरिनाम घडणं महत्वाचं आहे. पण शिट्टीवरती हे टाका, नाहीतर